नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ. बऱ्याच वेळेला ज्यावेळेस आम्ही ओपीडी मध्ये पेशंट बघत असतो आणि रॅन्डम शुगर प्रत्येक पेशंटची चेक करतो, त्यावेळेस कधीतरी पेशंटची शुगर 250, 250, 300, 350 येते आणि पेशंटला डायबिटीज नसतो आणि पेशंट म्हणतो की मला डायबिटीजची कुठलेही लक्षणं नाही आहेत. तर मला हे सांगायचंय सगळ्या पेशंट्सला की डायबिटीज हा सायलेंट असतो. बऱ्याच वेळेला भारतामध्ये डायबिटीजचे फारसे लक्षणं जाणवत नाहीये. त्यामुळे डायबिटीजचे जे लक्षण असतात ते सुरुवातीच्या काळामध्ये कुठलेही लक्षण डायबिटीज दाखवत नाही. त्यामुळे डायबिटीज हा फक्त स्क्रीनिंग टेस्टने आपल्याला डायग्नोज करता येतो. त्यामुळे आपण जर डायबिटीज नसाल तरी आपण साधारणतः 6 महिन्यातनं एकदा तरी आपली शुगर चेक केली पाहिजे. कमीत कमी वर्षातनं एकदा HbA1c करायला हवं. आणि घरात जर आई वडील बहीण भाऊ यांना कोणाला डायबिटीज असेल तर ह्या गोष्टी तुम्ही अजून अर्ली करू शकता. 3-3 महिन्याला आपण डायबिटीज चेक करू शकतो. कारण डायबिटीज जर आपण चेक केला आणि लवकर डिटेक्ट केला तर आपण त्याचे सगळे कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करू शकतो. धन्यवाद.